भाकरीसोबत खायला अशी झणझणीत आणि टेस्टी ज्वारीची उकड कधी ट्राय केली आहे का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण ज्वारीची उकड करणार आहोत. चला तर मग पाहूया याच्यासाठी काय काय साहित्य लागतं. इथे मी लसूण घेतलेला आहे ठेचून, त्याचबरोबर एक लाल सुकी मिरची, एक हिरवी मिरची, कढीपत्ता, ज्वारीचं पीठ 1 वाटी, त्याचबरोबर आपल्याला 3 वाटी ताक घ्यायचं आहे आणि 1 वाटी इतकं पाणी. तर ज्वारीचं पीठ 1 वाटी, 3 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून हे मिश्रण तयार करायचं आहे. ह्या मिश्रणामध्ये आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. अगदी हळूवारपणे तुम्ही फेटून गुठळ्या ज्या आहेत ते काढून टाका, म्हणजे व्यवस्थित स्मूथ असं बॅटर आपला रेडी होईल. त्याचबरोबर मी साईडला एक कढई गरम करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अगदीच थोडंसं तेल टाकायचं आहे. मी ते शेंगदाण्याचं तेल यूज करते डाएट फूडमध्ये जेव्हा पण मी यूज करते. तर तुम्हाला लागेलच तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर इथे राई, जिरं, मिरची, त्याचबरोबर लसूण टाकायचे आहे आणि थोडंसं आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि फोडणी जे आहे ते 2 मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे आहे. राई जिरं छान तडतडलं पाहिजे आणि मिरचीचा जो स्पायसीपणा आहे तो इथे उतरला पाहिजे तेलामध्ये. तर जर तुम्हाला अजून जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही मिरचीचे बारीक बारीक पीस करून घेऊ शकता जास्त स्पायसी होण्यासाठी. ॲक्च्युली राई थोडी जास्त उडत होती, मोबाईलवरती लागू नये म्हणून मी ते झाकण ठेवलेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला आपण जो बॅटर तयार केलेला आहे तो टाकायचा आहे, पण त्याआधी इथे मी थोडीशी हळद टाकणार आहे जेणेकरून छान असा येलो कलर येईल. फोडणीमध्ये जेव्हा आपण येलो कलर टाकतो तेव्हा पदार्थ जो पण मेनू बनवतो त्याला छान कलर येतो. आणि लागेल तर थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण मी जेव्हा ते मिश्रण बनवलं होतं तर थोडंसं मीठ टाकलं होतं आणि ते बॅटर जे होतं थोडंसं मिश्रण त्याला चिपकलेलं होतं बाऊलला, तर थोडंसं पाणी घेऊन मी ते सुद्धा पाणी इथे यूज केलेलं आहे. म्हणजे दीड कप इतकं मी इथे पाणी यूज केलेलं आहे पूर्ण रेसिपीमध्ये. आणि छान असं जसं आपण पिठलं बनवतो बेसनचं तशाच पद्धतीने आपल्याला हलवत राहायचं आहे छानपैकी घट्ट होईपर्यंत आणि पूर्ण शिजेपर्यंत पूर्ण अशा पद्धतीने करायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हे गरम गरमच खायचं आहे. गरम गरमच तुम्ही नॉर्मल भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा नुसतंसुद्धा खाऊ शकता, कारण हे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवत आहोत. खूप हेल्दी आणि छान रेसिपी आहे. अगदीच एखाद्या मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे. छानपैकी असं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं घट्टसर असं थिक असं झालेलं आहे. त्या स्टेजला तुम्ही टेस्ट करून पाहू शकता की मीठ आणि स्पायसी वगैरे कसं आहे. तर तुम्ही चेक करू शकता. स्पायसी कमी वाटलं तर तुम्ही इथे चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता. तर आपले तयार झालेलं आहे आपली ज्वारीची उकड. कोथिंबीर टाकायची आहे आणि छानपैकी अशी गरमागरम उकड जी आहे ती आपल्याला भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान आणि यम्मी लागते. तुम्ही पाहिजे तर अगदी थोडंसं याच्यावरती घीसुद्धा टाकू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती खूप साऱ्या हेल्दी, टेस्टी आणि छानपैकी रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. एकदा चॅनलवरती व्हिजिट करा आणि रेसिपीज पहा. खूप छान छान टेस्टी रेसिपी आहेत जे तुम्हाला तुमचं वेट लॉस करायला मदत करेल. तर फ्रेंड्स, हेल्दी खा आणि फिट राहा. बाय बाय.